नमस्कार. काय हो, तुम्हाला मिसळ पाव आवडते का? खरं सांगू का, मला इतकी आवडते ना, काय सांगू मी तुम्हाला. आणि मी जे मिसळ बनवते ना, ती एकदम बाहेरच्या स्टाईलमध्ये बनवते बरं का. असं वाटणारच नाही की आपण घरची मिसळ खातोय. आपण किती पण बनवा घरी, पण बाहेरच्यासारखी होत नाही. पण तुम्ही अशी एकदा बनवून जर बघितली ना, तर याच्या पुढे तुम्ही घरीच बनवणार. मग चला सुरू करायचं का? मग काय करायचं मिसळ बनवायला? अशी मटकी घ्यायची बरं का. आता ही मला इतकी म्हणजे खाऊ वाटली होती ना आज मिसळ, तर मी याला कोंब सुद्धा येऊन नाही दिले, असे मोड लगेच बनवायला घेतली. असं धुवून घ्यायची, पातेल्यात टाकायची बरं का. आणि पानं टाकायचं असं बरं, त्याच्यात पाणी मीठ टाकायचं थोडंसं आणि हळद टाकायची. आणि याला लगेच आहे ना उचलून गॅसवर ठेवायचं बरं का. आणि याला आहे ना उकळून घ्यायचं, म्हणजे आहे ना मटकी शिजून घ्यायची. आणि मग उतरून घ्यायचं आणि तवा ठेवायचा. आता मसाल्यामध्ये मी काय घेतलं, याच्यात मसाल्यात घेतलंय मी अद्रक घेतलंय, लसूण घेतलाय, कांदा घेतलाय, सुकं खोबरं घेतलंय, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली. एवढं घ्यायचं बरं का. सगळं टाकायचं तव्यावर आणि थोडं तेल टाकायचं त्याच्यात. आणि याला आलटून पलटून तळून घ्यायचं. आणि थोडंसं असं तळलं का थोडंसं म्हणजे एखादा मिनटं, मग त्याच्यात जिरे आणि तीळ टाकायचे पांढरे. हे ग्रेव्ही बनायला म्हणजे तीळ आहे ना लई काम येते तर मस्तपैकी. तर तुम्ही पण त्याच्यात टाका. आणि याला आहे ना असं चांगलं आलटून पलटून खरपूस असं भाजून घ्यायचं बरं का. आणि मग भाजलं का लगेच उचलून घ्यायचं आणि टाकायचं मिक्सरच्या भांड्यात. आणि याला लगेच थोडंसं आहे ना कढीपत्त्याचे पानं टाकून बारीक करून घ्यायचं. कढीपत्त्याचे पानं आहे ना याच्यात मसाल्यात जर टाकले ना काहीतरी वेगळीच टेस्ट येते बरं का. तुम्ही पण टाका. आणि मग नंतर वाटून झालं का लगेच कढई ठेवायची गॅसवर आणि त्याच्यात टाकायचं तेल. तेल गरम झालं का परत टाकायचे कढीपत्त्याचे पानं. कढीपत्त्याचे पानं मिसळमध्ये असले ना मग काय जबरदस्त टेस्ट येते. हा मज्जाच येते. आणि मग त्याच्यात ना आता मसाला टाकायसाठी मी इथं घेतलंय स्वादिष्ट मसाले ब्रँड, यांचे मसाले घेतलेले. तर हे मसाले ना खूप भारी आहेत बरं का. याने काय होतं, भाजीला आपल्या कुठलाही कलर पण येतो आणि दाटसर ग्रेव्ही पण होते. यांचा लाल मसाला आणि काळा मसाला आहे, तर हे दोन घेतलेत. आणि थोडंसं मी तिखटासाठी लाल मिरची पावडर घेतली. आता कसं असतं मिसळ म्हणल्यावर याला लालचं म्हणजे कलर तर्री पाहिजे एकदम जबरदस्त, आणि अशी झणझणीत कलर म्हणजे तिखट पण पाहिजे. त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट पण टाकलं आणखीन. नाही तर ते मसाले फक्त दोन्ही टाकले तरी काम होऊन जातं. आणि तुम्हाला जर हे मसाले ऑर्डर करायचे असतील ना, तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता बरं का. आणि मग ते टाकले का मसाले त्याच्यात टाकायचं आपलं बारीक करून घेतलेलं वाटण बरं का. वाटण टाकायचं, मीठ टाकायचं आणि याला आहे ना परतून घ्यायचं चांगलं असं 2-4 मिनिटासाठी बरं का. बारीक मिडियम गॅसवरती हलवून घ्यायचं. आणि नंतर मग त्याच्यात थोडंसं परतलं का मग टाकायचा गूळ टाकायचा बराच असा, म्हणजे एक खाडा बराच, म्हणजे लई नाही बरं का, नाही तर लई मोठं ढीक टाकताना तर लई गोड लागेल. मग टाकायचं थोडासा एक खाडासा असा गुळाचा फोडून. आणि मग परतून घ्यायचं. परतलं का चांगलं मग असं तेल सुटलं का मसाल्याला, मग घ्यायची शिजवलेली मटकी. आणि शिजवलेली मटकी एक पळी असती ना ती टाकायची त्याच्यात फक्त. आणि जे मिसळ शिजलेलं पाणी येतं ना वरती ते राहतं ते द्यायचं त्याच्यात टाकून. मटकी काय सगळी याच्यात टाकायची नाही बरं का, थोडीच टाकायची, म्हणजे 1 चम्मच फक्त स्वाद यावा म्हणून ह्या रस्त्याला. आणि मग थोडंसं एक उकळी आणून घ्यायची पाणी टाकलं. आणि मग काय करायचं याच्यात परत आहे ना पाणी टाकायचं असं बरंच. मग आपल्याला रस्सा करायचा आहे ना, तर मग रस्स्याला आहे ना गरम पाणी करून घ्यायचं. आणि मग ते त्याच्यात टाकायचं. अशी तरी येते ना भारी गरम पाण्यामुळं. असं थंड पाणी नाही टाकायचं कधीच. आता हे मिसळलाच नाही कोणत्याच भाजीला अशा तर्रीवाल्या थंड पाणी नाही टाकायचं, गरम करून पाणी टाकायचं, म्हणजे तरी अशी कायम त्या भाजीवर टिकली पाहिजे. मग तुम्हाला पाहिजे तेवढं टाकायचं. आता एवढी घट्ट पण नसते मिसळ आणि एवढी पातळ पण नसते. आता याला शिजून द्यायचं चांगलं आहे ना 7-8 मिनिटासाठी बारीक मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं चांगलं असं, कढी येऊन द्यायचं याला. आणि मग नंतर आहे ना गॅस बंद करून घ्यायचा आणि बरीच कोथिंबीर अशी शिपडून द्यायची वरून. आणि मग काय घ्यायचं लगेच प्लेटमध्ये सर्व करायला. आता सर्व करायला काय घेतलंय मी, ती मटकी जी राहिली होती पातेल्यात आपली उरलेली ती घेतली, ती घ्यायची प्लेटीत टाकून. बटाट्याची भाजी घेतली इथं मी. तर ही बटाट्याची भाजीची रेसिपी काय दाखवली नाही मी, आपण पण रेग्युलर करतो ना जी चटणी बटाट्याची आपण डोश्याबरोबर खायला अशीच खायला, ती घेतलेली बरं का. ती टाकून घ्यायची. फरसाण टाकायचं मिसळचं कोणताही टाका तसं तुम्ही. आणि मग हे तिन्ही वस्तू टाकल्या का लगेच मिसळचा रस्सा वाटायचा असा भरभरून, किती कबी तर्री टाकायची वरून मस्तपैकी. आणि मग हे सगळं टाकायचं झालं ना, मग घ्यायचं याच्यावर ना कांदा टाकून असा कांदा कापून घ्यायचा आणि तो द्यायचा असं वरून शिपडून. कांदा नसल्यावर काय मज्जा आहे का, ते टाकायचा. कोथिंबीर टाकायची परत अशी शिपडून थोडीशी. आणि मग नंतर आहे ना त्याच्यावर ना लिंबू पिळायचं बरं का. लिंबू पिळायला अजिबात विसरायचं नाही, कारण की लिंबू नसल्या मग मिसळला काही चव आहे का. खरं आहे, कांदा लिंबू कोथिंबीर हे तर मिसळमध्ये त्याची जान आहे. घेतलं का पिळून मस्तपैकी लिंबू वगैरे, मग काय आता राहतंय फक्त खायचं काम राहतंय. लगेच द्यायचं घरच्यांना. आणि नाही तर मग आपणच पहिल्यांदा खाऊन बघायचं. आता इथं मी तर पहिल्यांदा मीच खाऊन बघितलेलं आहे, मग घरच्याला दिलं. आणि मग घरच्याला म्हटलं तुम्हीच खा पहिलं बरं का, मी काय टेस्ट केली नाही, तुम्हीच करून पहा बरं आणि मला सांगा बरं. त्याच्यामुळं मी आधी मीच करून पाहिली, तर अशी जबरदस्त टेस्ट झाली होती काय सांगा तुम्हाला याची मिसळची. मी आहे ना खरंच कधी जास्त बाहेर मिसळच खात नाही, म्हणजे जास्त म्हणजे खातच नाही. मी घरीच बनवते. जेव्हा कधी बनवायची ना तेव्हा घरी बनवायची. असं एवढं जर वापरून तुम्ही बनवलेली मिसळ तर काय जबरदस्त मिसळ होती, एक नंबर
नंबरच मिसळ होती. तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवली म्हणून. आणि ही रेसिपी आहे ना आवडली तर लाईक करा, शेअर करा. आता इथं आमच्या घरच्यांचं तोंड बघा ना, काय मिसळला बघून असं वाटते काय आलंय समोरून काय नाही, कारण की त्यांना पण खूप आवडते.